राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगेंची भेट। अशोक चव्हाण, संदीपान भुमरेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। उद्यापासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात। हैदराबाद गॅजेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला 8 जुलै रोजी जाणार। हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख। सुप्रिया सुळेंचं पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना पत्र। बारामती शिरूर लोकसभा मतदारसंघातील कामांच्या मंजुरीबाबत पत्र। आमची कामं मंजूर करा, सुळेंची अजित पवारांकडे पत्रातून मागणी। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली मोहन भागवतांची भेट। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती। बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर मी त्याला बसवलं असतं। विधान भवनात रोहित शर्माचं मिश्किल वक्तव्य। लोक घरी जाईपर्यंत गृहमंत्री म्हणून माझी विकेट तर पडणार नाही ना, अशी परिस्थिती होती। मात्र मुंबई पोलिसांनी चोख काम केलं। देवेंद्र फडणवीसांकडून मुंबई पोलिसांचं कौतुक। मॅच जिंकल्यानंतर खेळाडूंचा उदो करतात, मात्र हारल्यानंतर दगड मारायला कमी करत नाहीत। आपल्याकडे खिलाडू वृत्ती असायला हवी, अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधान भवनात विश्वविजेत्या 4 खेळाडूंचा सत्कार। टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटी रुपयांचं बक्षीस। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीचा मुंबईतून शंखनाद फुंकणार। मवियाच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। सुषमा अंधारेंचं पोलीस भरतीबाबत उपोषण मागे। 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024च्या पोलीस भरतीत सामावून घेणार। विनोद तावडेंची बिहारच्या भाजप प्रभारीपदी नियुक्ती। लोकसभेनंतर विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात दाखल। रिलायन्स हॉस्पिटलमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर उपचार सुरू। डॉक्टर संजय कपोत यांच्या निगराणीखाली रश्मी शुक्लांवर उपचार। ज्या मैदानावर विजय मिळाला त्याची आठवण ठेवण्यासाठी पिचवरील माती चाकली। पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादात रोहित शर्माची प्रतिक्रिया। विश्वचषकापूर्वीच्या 6 महिन्यात आयुष्यात खूप चढ-उतार अनुभवले। खेळाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं ठरवलं होतं। पंतप्रधानांसोबतच्या संवादात हार्दिक पांड्याचं वक्तव्य। ब्रिटनमध्ये सत्तांतर। पंतप्रधान ऋषी सुनक यांचा राजीनामा। मजूर पक्षाचे कीर स्टारमर पुढील पंतप्रधान होणार।